शाळेत जाणारी मुलं आपण बघतोय, 4-4, 5-5 आपण लहान लहान मुलं कधी कधी एकट्या रस्त्याने चाललेले असतात, कधी कधी सामसूम असते अशा रस्त्याने चाललेले असतात. अशा वेळेस जर ह्या लहान बाळांवरती जर उद्या आक्रमण व्हायला लागली तर काय करणार आहे, कसं जगणार आहे आपण? तिथून पुढं हा लढाईचा काळ आपल्यालाच लढावा लागणार आहे. सरकार येऊ शकत नाही, सरकार आपल्याला कुठलीही मदत करू शकत नाही, करणार नाही, याची मानसिकता आपण आपल्या डोक्यामध्ये करून घ्या. कुपोषित पिढी तयार होईल आणि ज्यावेळेस देशाचं संरक्षण करायची वेळ येईल त्यावेळेस कसं करणार आहे तो? म्हणजे जर आपला हा बॅलन्स, ही तरुण पिढी आहे, ही लहान मुलं आहेत, हा जर बॅलन्स जर असा कमकुवत होत गेला, आजारी दुबळा होत गेला तर आपल्या देशाचं तरी भविष्यात कोणी संरक्षण करणार आहे? म्हणजे परिस्थिती पैशाशिवाय काही चालत नाही. आज जर शेतकरी जगाचा राजा आहे म्हणतो, परंतु आता ह्या राजाचीच तिजोरी खाली झालेली आहे, तर आज तो कुठून सांभाळणार आहे जनावर? शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, सद्य परिस्थितीमध्ये आज आपण व्हॉट्सअप असेल किंवा यूट्यूब असेल, संपूर्ण भागामध्ये आज आपण एक चित्र बघतोय की जी खोंड म्हणतो आपण आपल्या गोठ्यामध्ये जन्मलेली, ती रस्त्यावरती कुठं आडगळीच्या ठिकाणी अशी सोडून दिलेली आहेत. आणि सोडून दिल्यानंतर जे काय पुढची परिस्थिती होती त्याचे काय व्हिडिओ आपण आपल्या सोशल मीडियावरती बघतोय. परिस्थिती खूप भयानक आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अजून भयानक रूप याचं आपल्याला दिसणार आहे असं मला आता वाटतंय. कारण आज परिस्थिती बघितली आम्ही, म्हणजे शब्द सुचत नाहीत. तर मकामध्ये कोणीतरी पोत्यामध्ये आणून शर्मजी शाळेत मुलाला सोडायला जाताना त्यांनी बघितलं की एका पोत्यामध्ये ते खोंड पोतं बंद करून ते टाकलं होतं तिथं. आणि काही लोकांना आढळल्यानंतर त्या लोकांनी ते तोंड सोडलं तर त्यातून ते जिवंत निघलं बाहेर. आणि जिवंत निघलं आणि शर्मजी मुलाला शाळेत सोडून आले परत. आणि ज्यावेळेस मुलाला परत शाळेतून घेऊन यायला निघाले त्यावेळेस अशी परिस्थिती त्यांना दिसली की म्हणजे की बरीच सारी आसपासची कुत्री तिथं त्या खोंडावरती तुटून पडलेले आहेत आणि त्या शेतकऱ्याच्या मकाचं पण नुकसान केलेलं आहे आणि ते खोंड पण असं जिवंत त्यांनी तोडलेलं आहे. म्हणजे आज जर अशी परिस्थिती बघण्याची जर वेळ आपल्यावरती येत असेल तर भविष्य खूप कठीण असणार आहे शेतकरी मित्रांनो. कारण भविष्यात आपल्याला काय बघायला मिळेल सांगू शकत नाही. कारण लहान लहान मुलं शाळेतून जात असतात, अशी कुत्री इकडे तिकडे फिरत असणार. आपल्या लहान मुलांवरती सुद्धा भविष्यात असे म्हणजे अटॅक होणार आहे त्या कुत्र्यांचे. आणि दुसरी गोष्ट की तिथंच एक शेतकऱ्याचं घर होतं आणि त्या शेतकऱ्याच्या घरावर कोणीच राहायला नव्हतं. म्हणजे की कामानिमित्त बाहेर गेले असतील ते शेतकरी लोक. आणि तिथं 3 म्हणजे 2 गाय आणि 1 वासरू होतं. म्हणजे भविष्यामध्ये अशा बंद घरामध्ये लोक कोण नाही दिसल्यानंतर कुत्री त्या चांगल्या गुरांवरती पण आक्रमण करणार आहेत, हे विसरू नका. आणि हे जे चालू आहे ना, तर हे आपले शेतकरी लोक आहेत, तर हे असं विचित्र प्रकार चालू आहे. शेतकरी आता सरकारने म्हणजे जे कत्तलीसाठी ही जी खोंड जाणार, पर्याय नाही शेतकरी मित्रांनो. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि ह्याच्या विरुद्ध जर आपण चाललो ना तर अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळणार. जर शेतकऱ्याच्या डोळ्यामागे हे जर म्हणजे सांगण्याला खूप वाईट वाटतंय, पण तुम्हाला मला हे सगळ्याला माहिती आहे की हे कत्तलीसाठी जात होतं आणि शहरातील लोक असेल किंवा काय असेल ते मांसाची त्यांची पूर्तता ते खोंडाद्वारे करत होते. परंतु तो असणारा त्याचा त्रास आणि हा जिवंतपणीचा त्रास खूप फरक आहे. म्हणजे की जिवंत खोंडाला जर लचके तोडून कुत्रे मारत असतील तर किती यातना होत असतील मित्रांनो त्याला. मग ह्या गोष्टी आहेत ना, ह्या समजून घ्या. सगळ्यात महत्वाचं गोष्ट, आज दुधाला दर नाही दिला या सरकारने कित्येक दिवस झाले. म्हणजे ऐन उन्हाळ्यामध्ये एवढं सगळं महागून सुद्धा दुधाला दर शेतकऱ्याला दिला नाही. तिथून आज उन्हाळा संपून 1 वर्ष होत आलं आणि आता 1.5 वर्ष झालं तरी आज दुधाला दर नाही. म्हणजे शेतकऱ्यांनी कसं जगावं सांगा. मग आता 1.5 वर्षामध्ये शेतकरी त्याचा जो काय पहिला फायदा होता दुधामधून आलेला, तो आता घालत आता कुठंतरी आतापर्यंत हा तग धरला होता या धंद्याने. परंतु आज परिस्थिती अशी झाली की आता शेतकरी पण हातबल झालेला आहे. म्हणजे शर्मजी सांगितले की आम्हाला अनुदान द्या, आम्ही हे भाकड जनावर सांभाळतो. म्हणजे परिस्थिती पैशाशिवाय काही चालत नाही. आज जर शेतकरी जगाचा राजा आहे म्हणतो, परंतु आता ह्या राजाचीच तिजोरी खाली झालेली आहे, तर आज तो कुठून सांभाळणार आहे जनावर? म्हणून सरकारने लक्ष द्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की भेसळयुक्त दुधावरती तुम्ही कंट्रोल करा. आज जर भेसळयुक्त दुधावरती कंट्रोल केलं, दिल्ली सारख्या शहरामध्ये जर 3 कोटी लिटर दुधाची गरज असेल आणि तिथं दूध ऍक्च्युली पोहोचत असेल 1.5 कोटी लिटर, तर 1.5 कोटी लिटर येतंय कुठनं? याची तुम्ही शहानिशा करा ना.
आणि आज तुमची पोरं चांगली एसी मध्ये बसून आहेत म्हणून तुम्हाला या सगळ्या गोष्टींची जाण नाही. परंतु जर आज परिस्थिती बघितली, लहान लहान लेकरांना शहरामध्ये मध्यमवर्गीय कुटुंब असतील, गरीब कुटुंब असतील, तर यांना हे भेसळयुक्त दूध जर हे मुलं पाजून जर तुम्ही मोठी करत असाल तर ती कुठली पैलवान नाहीत बनणार. आणि सगळ्यात मोठा त्रास कधी होणार आहे की ज्यावेळेस ही कुपोषित पिढी तयार होईल आणि ज्यावेळेस देशाचं संरक्षण करायची वेळ येईल त्यावेळेस कसं करणार आहे तुम्ही. म्हणजे जर आपला हा बॅलन्स, ही तरुण पिढी आहे, ही लहान मुलं आहेत, हा जर बॅलन्स जर असा कमकुवत होत गेला, आजारी दुबळा होत गेला, तर आपल्या देशाचं तरी भविष्यात कोणी संरक्षण करणार आहे. ह्या षडयंत्र संपूर्ण गोष्टी समजून घ्या आणि याच्यावरती कुठंतरी आळा घालण्याचा प्रयत्न करा. हे असं म्हणजे की राजकारणापुरतं शेतकऱ्याला हातात धरायचं आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याला त्याच्या परिस्थितीवरती सोडून द्यायचं, हे संपूर्ण बंद करा. खरं तर मी खूप कुठला तत्वज्ञानी नाही, परंतु आज जे एक माणूस म्हणून मला जे वाटतंय ना ते मी तुमच्या समोर शेअर करतोय. आणि मनोमन मला वाटतंय की ते जपावं, खोंड जपावं. पण आज अशी परिस्थिती आहे की तर ते एका शेतकऱ्याकडे 10 गाय आहेत, 5 खोंड झाली, त्या शेतकऱ्यांनी 5 खोंड सांभाळायची का? परत पुढच्या वर्षी 5 खोंड झाली, 10 खोंड सांभाळून काय करणार आहे? ना ते शेतात मशागतीला वापरायला येतात, ना कुठला चारा आणण्यासाठी वापरायला येतात. हा, म्हणून हे बोलायला खूप भीषण वाटतंय, पण हे सत्य आहे. जे पहिला मार्ग शेतकऱ्यासाठी मोकळा होता तो मार्ग मोकळा करून द्या आणि शेतकऱ्याला जगू द्या. कारण आज शेतकरी गुरांवरती आला, हे सोडून द्यायला लागला तिकडे तिकडे, म्हणजे भविष्यामध्ये त्याला पण असंच फिरावं लागणार आहे. हा, आणि राजकारणी जे शेतकऱ्याची पोरं आहेत ना, म्हणजे आपल्याला लाजा वाटू द्या, आपण या राजकारणाच्या पाठीमागं पळतोय हा कार्यकर्ते म्हणून. हा, तुमचा वापर फक्त आणि फक्त राजकारणापुरता होतो एवढं लक्षात घ्या. आणि शेतकऱ्याची जर मुलं असतील तर कळकळीची विनंती आहे, असल्या राजकारणी लोकांच्या नादाला लागू नका. आपल्या पोटा पाण्याचं बघूयात, हा व्यवसाय कसा सस्टेन होईल याकडे लक्ष देऊयात. ज्यावेळेस तुम्ही पळणं बंद करचाल त्यावेळेस त्यांना आपोआप कळेल की बाबा ह्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. इथून पुढं हा लढाईचा काळ आपल्यालाच लढावा लागणार आहे. सरकार येऊ शकत नाही, सरकार आपल्याला कुठलीही मदत करू शकत नाही, करणार नाही, याची मानसिकता आपण आपल्या डोक्यामध्ये करून घ्या. आणि इथून पुढचं जे काय मुलांचं भविष्य असेल, आपलं भविष्य असेल, ते आता एक चांगल्या पद्धतीने विचार करून जगायला शिकूयात. कारण ही परिस्थिती बदलणारी दिसत नाही, त्याच्यामुळे हे सगळं चित्र दिसतंय. मित्रांनो, सांगायला खूप वाईट वाटतंय, परंतु ही भीषण परिस्थिती आहे, याची आपण शहानिशा करूया. माझा उद्देश एकच आहे हा व्हिडिओ काढण्याचा. यातून सरकारने कुठंतरी जागा व्हा. दुधाचा दर कमी होता एक वेळेस, ते परंतु ठीक होतं. परंतु आता ज्यावेळेस ही लहान लहान वासरं रस्त्यावरती आणि कुठं तोडताना कुत्रे बघतायत, हे कुत्रे एवढे भयानक स्वरूप धारण करतील. आज चांगल्या गायींवरती आक्रमण करतील, रात्री अपरात्री जाताना चांगल्या माणसांना हे फाडायला कमी करणार नाहीत. शाळेत जाणारी मुलं आपण बघतोय, 4-4, 5-5 आपण लहान लहान मुलं कधी कधी एकट्या रस्त्याने चाललेले असतात, कधी कधी सामसूम असते अशा रस्त्याने चाललेले असतात. अशा वेळेस जर ह्या लहान बाळांवरती जर उद्या आक्रमण व्हायला लागली तर काय करणार आहे, कसं जगणार आहे आपण. म्हणून वेळेस जाग व्हा आणि या गोष्टीला कुठेतरी आळा घाला. काही उपयोग होणार नाही, कारण ह्यांनी गेंड्याची कातडी पांघरून घेतलेली आहे, यांच्याकडे कोट्यावधीचा पैसा आहे. त्याच्यामुळे तुमच्या 1000-500 रुपयाचा ह्यांना कोणी बांधील राहणार नाहीत ही लोक. म्हणून आपणच सावध व्हा आणि या सगळ्या गोष्टीचा एक आढावा घ्या, त्यातून जगायला शिका. धन्यवाद.